डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। क्या आप भी नूडल्स खाने के शौकीन हैं? नूडल्स बनते देख आप भी रह जाएंगे हैरान। देखिए कितनी बुरी तरीके से बनते हैं बाजार में बिकने वाले ये नूडल्स। आज हम आपको दिखा रहे हैं कि किस तरह से चाइनीज के ठेलों या होटलों में मिलने वाली नूडल्स किस तरह से बनाई जाती है, जिसको देखकर आप भी हैरान हो जाएंगे और शायद ही आप कभी नूडल्स खाना पसंद करेंगे। यह नजारा है मुंबई के एक जाने माने नूडल्स बनाने वाली फैक्ट्री का, जहां पर हर जगह गंदगी फैली हुई है और जिस तेल में नूडल्स बनाई जाती है, देखने से लगता है इस तेल को बदली ही नहीं किया जाता है। आप देख सकते हैं नूडल्स बनाने के लिए जिस पानी से आटा गूंधा जा रहा है वो पानी कितना गंदा है। जहां पर नूडल्स बनाने के लिए जिस मैदे का आटा गूंद कर रखा गया है वहां मच्छरों की पार्टी चल रही है और नूडल्स बनने के बाद किस तरह से नूडल्स को खुले में छोड़ा गया है। साथ ही नूडल्स बनाने के लिए कई अलग अलग प्रकार के तेल का उपयोग किया जा रहा है। आखिर क्यों अपने थोड़े से फायदे के लिए ये लोग जनता की जान से खिलवाड़ करते हैं? क्या इन्हें शासन और प्रशासन का भी कोई डर नहीं है? कशी आहे? हे पॅकिंग होते इथे नूडल्स पॅकिंगचं नाव आणि ह्या नावाने ही कंपनी कार्यरत आहे आणि हीच कंपनी फक्त कामोट्यात नव्हे तर कामोट्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशीपर्यंत ह्यांचा माल जातो आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय। ह्याच्याने आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे। आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही, हे आश्चर्यकारक आहे। आणि ही कंपनी आजची नाहीये, फार वर्ष झाली या कंपनीला। आम्हाला ह्याची आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेलं आहे आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे। खाण्यामुळे जबाबदार कोणाला धरायचं? प्रशासनाला जबाबदार धरायचं ते पण बोला। प्रशासनाला जबाबदार धरायचं, पनवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं का अजून कोणाला जबाबदार धरायचं की स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं? तर हे बघा, हा तेलाचा डब्बा आहे। हा तेल ह्याच्यामध्ये भरलेलं वेगळ्या कंपनीच्या तेलाचे डब्बे तिथे। एक मिनिट, तुम्ही कंपनी बघू शकता इंडिपेंडन्स ऑइल, त्याच्या खाली केपी ऑइल्स, इथं तुम्ही बघू शकता स्टार रिफाईन, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं कंपनीचं तेल युज केलं जातं आणि ते आपण खातो। आपण आजच्या घडीला हे बघा, हा मैदा ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती पहिला माशी याचा आस्वाद घेते, मग माणूस घेतोय। मग त्याच्याने आपल्या तब्येतीला किती चांगली गोष्ट घडेल। ते पळून गेले ते